आज जेजुरीच्या पिवळ्या जर्द मातीत वारकऱ्यांच्या रक्ताचा लालबुंद सडा पडला। ही बातमी ऐकली आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या काळजाचं पाणी झालं। दोन्ही हात कटेवर ठेवून विटेवर उभा असलेला तो सावळा पांडुरंगही आज ढसाढसा रडला असेल, हळहळला असेल। यंदाची वारी वारकऱ्यांची जणू सत्व परीक्षा घेतीये। आधी इंद्रायणीचा कोप, पाठीवर आसमानी सुलतानी संकटांचं ओझं, त्यात निसर्गाचा कहर आणि आता थेट वाटेतच अपघाती मृत्यूचं हे भीषण थैमान। पण धन्य तो वारकरी, घरातलं दुःख उंबरठ्यावर सोडून पंढरीच्या वाटेवर न थकता न थांबता तो चालत राहतोय। डोळ्यात आसवा असताना सुद्धा मुखानं विठुनामात दंग होतोय, भक्तीचा जल्लोष करतोय। पण माऊली, तुमच्या या अथांग श्रद्धेला नमन करत न्यूज 18 मराठीनं महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक वारकऱ्यासाठी एक विनम्र विनंती करणारं हे पत्र लिहिलंय। हे पत्र तुम्ही जरूर ऐका। पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या माऊलींना रामकृष्ण हरी। माऊली, तुम्ही देहू आणि आळंदी सोडली की अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे पंढरीच्या वाटेकडे लागतात। टाळ मृदुंगाचा तो नाद, पाऊली खेळताना भान हरपून नाचणारी पावलं आणि मुखात फक्त विठ्ठलाचा गजर। माऊली, स्वर्ग खरंच असतो की नाही हे आजवर कुणी पाहिलं नाही, पण शिस्तीत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या पाहिल्यावर अख्खा महाराष्ट्र स्वर्ग दिसतो। कारण वारी म्हणजे पायी प्रवास नाहीये, तर या महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे। संतांनी आपल्याला शिकवले ना, तुका म्हणे आमुचे ते पंढरी घराणे। याच पंढरीच्या घराण्याची ओढ तुम्हाला घरादाराचा, शेती मातीचा विसर पाडून चंद्रभागेच्या तीराकडे ओढून आणते। पण माय बापानो, यंदा विठ्ठलानं घातलेला हा फेरा जरा जास्त कठीण आहे। वारी सुरू होण्यापूर्वीच इंद्रायणीचं रौद्ररूप पाहिलं। आपल्या माऊलींची आळंदी पाण्यात बुडाली। तुम्हाला आळंदीत न येण्याचं आवाहन नाईलाजानं करावं लागलं। पण सगळं माऊली पाहून घेतील असं म्हणत तुम्ही आभाळातून कोसळणाऱ्या पावसाची खिल्ली उडवली। माऊली, तुम्ही ओल्या अंगानं, भिजलेल्या गाठोड्यानं विठुनामाचा गजर करत पुढे पुढे चालत राहिलात आणि अखेर पुराच्या पाण्याला सुद्धा माघार घ्यावी लागली। माऊली, हे संकट कमी म्हणून की काय, आज अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला। खंडोबाच्या जेजुरीत जिथं वारकरी भंडाऱ्यानं होळी खेळतो, तिथंच रक्ताचा सडा पडला। वारीत चालणाऱ्या आपल्या 3 माऊलींचा अपघातात मृत्यू झाला, तर 5 माय भगिनी गंभीर जखमी झाल्या। हे ऐकून काळजाचा थरकाप उडाला। भक्तीच्या या महासोहळ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। असं वाटलं की जणू चंद्रभागेलाच आज वारकऱ्यांच्या आसमांचा पूर आला। माऊली, यंदा फक्त पूर आणि अपघातानंच वाट पंढरीची अवघड केली असं नाहीये। यंदा निसर्गानेही जणू तुमची परीक्षा घेण्याचं ठरवलंय। वारीत चालणारा वारकरी, मातीत राबणारा माझा शेतकरीच त्याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य खेळते। आज त्याच्याही शेतात संकटाचं तांडव सुरू आहे। आज राज्यात परिस्थिती काय आहे? मराठवाड्यातल्या काही भागात पावसानं हुलकावणी दिली। मुंबई, पुणे इथं थैमान सुरू आहे। राज्यात काही भागात पाऊस गायब आहे। बळीराजावर दुबार पेरणीचं संकट आहे। निसर्गानं तर दगा दिला, पण बाजारातील नराधमानेही बोगस बियाणं देऊन शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला। माऊली, तुमच्यातल्या कित्येकांच्या कष्टाचा पैसा मातीत गेला। डोळ्यात देखत स्वप्न जळून खाक झाली। अशा परिस्थितीत घरातलं दुःख उंबरठ्यावर सोडून डोळ्यातली आसवं लपवून तुम्ही पंढरीच्या वाटेला लागलात, कारण तुमचा विठ्ठलावर अथांग विश्वास आहे। संत सावता माळी यांनी शेतात राबताना विठ्ठल पाहिला होता। त्यांनी म्हटलं होतं, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। माऊली, तुम्ही सावता महाराजांचे वारसदार आहात। शेतीची मशागत करताना, घाम गाळताना तुम्ही विठ्ठलाची भक्ती करत असता। पण यंदा जणू तो सावळा परब्रह्म तुमची खूप कठोर परीक्षा घेतोय। काही वर्षांपूर्वी त्या कोरोनाच्या भीषण काळात आपल्याला वारीपासून दूर ठेवलं। त्यानंतर उघडून आलेली ही वारी संकटांनी चहूबाजूंनी वेढलेली आहे। शेतात निसर्गाचा कोप आणि वारीच्या वाटेवर अपघाताचं सावट। अशा परिस्थितीतही तुम्ही पंढरीसी जाऊ चला, भेटू त्या विठ्ठला, काय करीसी संसार हा तव जाणार, हा संत नामदेवांनी सांगितलेला अभंग गात
पुढे पुढे जातायत, संसाराचे आणि शेताचे पाश तोडून तुमची ही भाबडी श्रद्धा विठुरायाच्या चरणी अर्पण करताय. पण मायबापानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला निघालात ना, तो फक्त पंढरपूरच्या विटेवर उभा नाहीये. तो तुमच्या प्रत्येक पावलाच्या सोबत आहे. तो तुमच्या डोक्यावरच्या तुळशी वृंदावनात आहे. तुमच्या टाळाच्या आवाजात तुमच्या सोबत चालतोय. इतकंच काय, तुमच्या शेतातल्या घामाच्या प्रत्येक थेंबातही तोच तर उभा आहे. तुम्ही आहात म्हणून वारी चालते, हेही तितकंच खरं आहे. म्हणूनच हात जोडून एक कळकळीची विनंती आहे, वारकऱ्यांनो, वारीला जरूर जा, पण स्वतःच्या जीवालाही जपा. भक्ती जरूर करा, पण रस्त्यानं चालताना गाड्यांच्या गर्दीत स्वतःची काळजी घ्या. कारण तुमचा हा देह सुद्धा त्या विठ्ठलाचंच एक रूप आहे. यंदा निसर्गानं दगा दिला, बियाण्यांनी फसवलं, अपघातानं घात केला, अशा वेळी तुम्ही खचून जाऊ नका. पंढरीची वारी दरवर्षी येणार आहे. तो सावळा विठ्ठल युगानुयुगे त्या विटेवर तुमची वाट पाहत उभाच असणार आहे. पण तुम्ही सुरक्षित राहिलात, माझा शेतकरी जिवंत राहिला, तरच हा भक्तीचा गजर असाच अखंड घुमत राहणार आहे. यंदाच्या या संकट समयी विठ्ठलानं तुम्हाला या आसमानी सुलतानी संकटातून लढायचं बळ द्यावं. अपघातातील मृत माऊलींच्या आत्म्याला शांती द्यावी, हेच त्या विठ्ठलचरणी प्रार्थना. मायबापानो, जरूर चाला, स्वतःला सांभाळा. विठ्ठल तुमच्या सोबत आहे. तुमचाच एक नम्र वारकरी. रामकृष्ण हरी.